भारत भूच्या दक्षिण देशी सागरती महाप्रभु अवतरले भूदत्त आले नारायण भूदत्त आले भारत भूचा दक्षिण देशी भारत भूचा दक्षिण देशी सागर तीरी अंजलगामी महाप्रभु अवतरले गुरुदत्त आले नारायण गुरुदत्त आले नारायण गुरुदत्त आले नारायण
सद्गुरुवानुन दैवत दुसरे ठाऊक मज नाही सद्गुरुवानुन दैवत दुसरे ठाऊक मज नाही दान पालनी नारायण हे माझे नारायण हे माझे मोहन के मद निगराजे पानी गाजरे मोहन के मद निगराजे
काय चाललंय
वंदना जय नारायण जय जय नारायण जय जय
दिगंबर दिगंबर पहिली माहिती अन्नदान आजच्या गुरुवार यश राहुल रानवडे राहणार आळंदी देवाची वल्लभ श्री गुरुदेव
दुसरे अन्नदाते अभिषेक बाळासाहेब ढोकले, राहणार करंदी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. या दोन्ही अन्नदात्यांना टाळ्या वाजवा. टाळ्या टाळ्या वाजवून आशीर्वाद द्यायचा. आपणा सर्वांना माहिती आहे, अण्णा नेहमी सांगायचे खेडेगावामध्ये लग्नाचा बस्ता बांधायला जायचा आणि बस्ता बांधायला गेलेले सगळे बस्ता बांधायला हॉटेलमध्ये बस्ता बांधून झाला की हॉटेलमध्ये जेवायला न्यायचे आणि पोटभर जेवण जेवायचे. मग ते बिल कोण भरायचं, ज्याचं लग्न येतो. तसं आपण टाळ्या वाजून आशीर्वाद घ्यायचा. आपण त्यांचं अन्न खाणार आहे, त्यांना फक्त टाळ्या वाजवायच्या. आमचे नेहमीचे गुरुबंधू सगळे हसतायत, त्यांना आठवण झाली असं मुरार साहेब वगैरे. तर आपले 4 धाम आहेत, मध्य प्रदेश, कन्याकुमारी, कलकत्ता, उत्तराखंडला. स्वामी तिकडे गेलेत, त्यामुळे आज ते नाहीत. पुढच्या गुरुवारी ते आहेत, याची दक्षता सगळ्यांनी घ्यायची. 30 तारखेला आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्या. वार आहे बुधवार. त्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सांगण्याचा मी प्रयत्न करतोय, ते तुम्ही समजून घ्या. 4 ते 6 दोन्ही दत्त मंदिर, औदुंबराच्या पादुका आणि नारायणेश्वर मंदिरामध्ये 4 ते 6 रुद्राभिषेक होईल. सकाळी 8:30 ते 9 आरती होईल. नेहमी 9:30 ला जी पौर्णिमेची आरती होती ती 8:30 ते 9 होईल. सकाळी 9 ते 10 होम हवन होईल. नेहमीच आपलं होम हवन 11 ला जे चालू होतं ते पौर्णिमेचं होम हवन 9 ते 10 ला होईल. सकाळी 11 ते 11:30 व्यास महर्षी पादुकांचं आगमन व अभिषेक, मान्यवरांचे मान सन्मान होईल. 12:05 ते 12:35 सर्व यात्रेकरून यांच्या माध्यमातून श्री सद्गुरू अण्णा महाराज यांच्या पादुकांचं पूजन होईल. 12:35 ते 1 आलेल्या मान्यवरांचं स्वागत मनोगत होईल. सवय्यक सद्गुरू अण्णा महाराज यांचे व्हिडिओद्वारे चित्रीकरण आपल्याला दाखवलं जाईल, फक्त 15 मिनिटात. त्या 1:15 ते 1:30 टेंबे स्वामी महाराज यांचं प्रवचन होईल. 1:15 ते 1:30. 1:30 ते 2 आरती होईल. 2 नंतर सामुदायिक दर्शन व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी 4 ते 7 शिष्यांच्या माध्यमातून गुरुपूजनाचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी 8:30 ते 9 आरती आणि पालखी प्रदक्षिणा होईल. रात्री 11 वाजता सेज आरती होईल. श्री गुरु